आलेल्या सर्व समाज बांधवांचं पुणे वधू सूचक मंडळाच्या मार्फत स्वागत करतो आणि अजून ते सगळं आतापर्यंत वधू सूचक मंडळाची टोटल कालकृती थोडक्यात सांगतो. 1993 साली पहिल्यांदा पुण्यातील सर्वात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नाव मांडले की ह्यांच्या अध्यक्षतेखाली वधू सूचक मंडळाची स्थापना करण्यात आली. त्या काळात सर्व लोकांची अडचण जाणून एक दिवस असंच आम्ही विष्णुपंत जाधव, जुने कार्यकर्ते रामजी अप्पा जाधव, शिवराम शिंदे, आमचे आजी जाधव साहेब, नाथाजी माने अशा ह्यांच्या विचारातून लोकांची अडचण त्या काळात बघितली की पहिलं कसं की आपला जी समाजाचे जे संबंध होते ते तुमच्या तालुक्याबद्दल मर्यादित होते बऱ्याच ठिकाणी. आणि ज्यावेळी मुलं शिकलेली दिसली त्यावेळी बऱ्याच जणांच्या अडचणी झाली की त्यांना पाहुण्यांची माहिती नसायची. ह्या अडचणीच्या संदर्भातनं नावामाने विष्णुपंत जाधव यांनी ज्यावेळी लोक अख्खा महाराष्ट्र फिरून काढत होते आणि त्यावेळी आम्ही युवक होतो काय हे सोमनाथ जाधव आम्ही जे युवक होतो त्यावेळी त्यांनी एकदा अशी संकल्पना मांडली की हे लोक एकत्र आणायचे तर त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे. मग शिक्षणाच्या मुलांसाठी पहिली जी स्थापना केली ती त्यावेळी इतकं रजिस्टर इतकं हे नव्हतं. साध्या पत्र पोस्ट कार्ड हे सगळं समाजकार्य चालू होतं त्यावेळी. त्यानंतर ह्याची सुरुवात करताना मग समाज एकत्रीकरणाचा विषय आला. हा तुमचा सगळ्यांचा समाज बांधवांचा जे शिकलेल्या समाज बांधवांचा सगळ्यात इम्पॉर्टंट होता की त्यांची मुलं मुली ज्यावेळी लग्नाला येते आणि जोपर्यंत ती लग्नाच्या अडचणी सोडवत आहेत त्यामध्ये एकत्र काही येत नाही. मग ती एकत्रित समाज करण्यासाठी पहिल्यांदा दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी वधू सूचक मंडळाची स्थापना आहे. वधूच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा 1997 साली पुण्यातील हमाल पंचायत मार्केटमध्ये एक छोटा मेळावा आयोजित केला. त्यावेळी अल्प प्रतिसाद मिळाला पण तरी पण काही भागातले लोक आली, वाशिम वगैरे इकडची सुद्धा लोक आली. त्यानंतर 2002 साली असा एक मिटिंग घेतली. मिटिंगमध्ये एक असा विषय झाला त्यावेळी की संपूर्ण राज्यातील जाती बांधवाची एखादी पुस्तिका असावी आपली आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातलं त्याचा डिटेल सर्वे करून प्रत्येक गावोगावी येऊन त्यावेळेला लोकांचे फॉर्म लोकांची माहिती आणली गेली. त्याची त्यावेळी आम्ही एक माहिती पुस्तिका तयार केली आणि 2002 साली आपले अकोल्याचे युवी माने जे पहिले जे आपल्या संघटनेचे इथले अध्यक्ष होते ते त्यांच्या हस्ते त्या पुस्तिकेचं प्रकाशित करण्यात आलं. अजून खूप जणांकडे ती पुस्तिका असेल. मी प्रदर्शनासाठी आता आपण तिथं बाहेरच्या काउंटरवर ती पुस्तिका ठेवलेली आहे की ते पुस्तिक वधू सूचकाच्या मंडळात काय काम करता येतं तर ते एक एक गोष्ट आठवण करण्यासाठी ती पुस्तिका तयार झाली. त्या पुस्तिकेचा महाराष्ट्रातील लोकांना इतका फायदा झाला की त्या पुस्तिकात प्रत्येक जिल्हावार पत्ते होते आपल्याकडे आणि ते पत्त्यावर माणूस कुठलाही माणूस महाराष्ट्र राज्यात कुठेही गेला तरी त्याला कॉन्टॅक्ट करून त्याची माहिती मिळत होती. 2002 नंतर ज्यावेळी सुरुवात झाली डॉक्टर बाबा माने वगैरे आम्ही फिरलो त्यावेळी आमच्या लक्षात आलं की लोकांना नुसतं फोनवर सांगून काही येत नाही. समाजाची जागृती करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला पाहिजे. डॉक्टर बाबा माने कैलासजी ह्यांच्या खाली आम्ही सगळेजण मी सोमनाथ जाधव, आजी जाधव साहेब, विनायक माने म्हणून आमचे संचालक होते ते आम्ही सगळेजण मिळून अख्खा महाराष्ट्र फिरून काढला. त्यावेळी 2007 साली एकदम 3,500 लोकांचा गणेश कलाकारांना एक मोठा महामेळावा घेतला आणि त्यात वधू सूचकाचा परिचय चालू केला. त्यावेळी प्रत्येक लोकांना समजलं की आपल्या समाजाला शिक्षित दिशेने निघालेला आहे. फक्त शिक्षणाच्या गोष्टी होत्या त्यांच्यासाठी सुशिक्षणाची पण व्यवस्था व्हायला पाहिजे. त्यासाठी वधू सूचक मंडळाने मेळावे घेऊन त्यात मार्गदर्शन शिबिरं चालू केली. त्यानंतर त्यावेळी लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रातल्या कैकाडी समाजाच्या लोकांचे कुठेही गुणवंत विद्यालयाचे सत्कार महाराष्ट्र लेवलला होताना दिसत नाही. तर त्यासाठी त्यावेळी पहिल्यांदा सुरुवात केली डॉक्टर बाबा माने आम्ही सगळ्यांनी गुणवंत विद्यार्थी आपले विविध क्षेत्रात कार्य करणारे मोठ्या पोस्टवर असलेले किंवा चांगल्या पोस्टवर काम करणारे लोकांचे सत्कार करणाऱ्यांवर आयोजित करायला सुरुवात केली. त्यानंतर पण अचानक आमच्यातलं नेतृत्व असलेलं आमचे डॉक्टर बाबासाहेब माने यांचं 2010 साली निधन झालं. पण त्यांनी जे ठरवून दिलेला होता ज्यावेळी आम्ही ठरवलं की जे विजन होतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना एकत्रित आणून ज्यांचे बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे हे वधू सूचक मंडळाच्या माध्यमातून हे कार्य होऊ शकतं हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्यावेळी बार्टीचा हा विषय घेतला की आपलं आरक्षण जे विदर्भ माने इकडे येते त्या आरक्षणाला हात घालायला सुरुवात केली. डॉक्टर बाबा माने असताना
आम्ही पहिल्यांदा औरंगाबादमध्ये एक मोठा मेळावा घ्यायला लागला होता आणि औरंगाबाद त्याबद्दल पहिल्यांदा आवाहन मानतो की त्यांनी खूप मोठा मेळाव्याचं नियोजन तिथे केलं. अख्ख्या महाराष्ट्राचं पब्लिक आम्ही तिथे घेऊन जाऊ शकतो हे वधू सूचक मंडळाच्या माध्यमातून ते केलं. त्याच वेळी आपल्याला पहिल्यांदा ठरलं की आपण मोर्चे वगैरे काढल्याशिवाय आपलं काही होत नाही म्हणून नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढायचं ठरलं. मोर्चा काढताना पब्लिक बघा ठराविक पब्लिकच दिसत पण त्यावेळी आम्ही पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र काढला. महाराष्ट्र आपल्या लोकांनी इतका भरपूर प्रचार केला की जवळजवळ 2 किलोमीटर लांबीचा मोर्चा पहिल्यांदा नागपूर अधिवेशनाला आवाज आला वेगळ्या आणि त्याचे बाकीचे संपूर्ण नेतृत्व वधू सूचक मंडळ करत असताना नागपूरचे आमचे आशीर्वाद जाधव त्यांनी त्याचं इतकं नियोजन केलेलं होती. तिथं आमच्या सगळ्या लोकांची व्यवस्था जी सगळ्यात केली त्याबद्दल त्यांचेही आभार आम्ही वधू सूचक मंडळ मानतो. तिथं हे जर जाहीर करत असताना नंतर पुन्हा अजून तो विषय बापट आणि वागायला अशी खूप गोष्टी झाल्या. वधू सूचक मंडळाचं हे बाकी काम चालू होतं. दरवर्षी मेळावे घेतले जाते पुस्तकं प्रदर्शित केली जातात पण त्यावेळी लक्षात घ्यायला लागलं की काही होत नाही. त्यानंतर असेच बारामध्ये एक मोठी मिटिंग घेतली माणिकजींच्या आमच्या यांच्या खाली आणि त्यावेळी ठरलं की आपण आंदोलन केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही वधू सूचक मंडळातनं पहिली मिटिंग सोलापूरच्या लावली. सोलापूरच्या विठ्ठल मंदिरात आता सुभाषराव जाधव पण आले तिथं. त्यांना माहिती आहे की तिथं मिटिंग लावून काय करायचं तर सगळ्यात मोठा रस्ता रोको लोकांसमोर आंदोलन केलं. ज्या रस्त्यावर उतरत नाही तर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही त्या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात केली. मग त्यानंतर सोलापूरचं बैठक घेऊन पहिला रस्ता रोको सोलापूरचा करला आणि सोलापूरचे खरंच वधू सूचक मंडळ जाहीर आवाहन मानते त्याचा तेवढा मोठा मेळावा आणि तेवढा मोठा रस्ता रोको हे कुठेही होऊ शकलं नाही. ते त्यांनी घडून दाखवलं. जवळजवळ 3 ते 40 किलोमीटर वाहनाच्या रांगा काढल्या होत्या आणि त्या दिवशी पहिल्यांदा सरकारला आलेलं सुशीलकुमार शिंदेच्या माध्यमातून हा प्रकल्प केलेला लागला. तर दादासाहेब जाधव यांनी जी शिस्तबद्ध मांडणी करायची असती ती मांडणी केली. ते वधू मंडळाचे जे सर्व संचालक होते त्यात प्रत्येक गोष्टी धीर उचलून सगळ्या गोष्टी काम होती आणि त्याला साथ लावत होती महाराष्ट्राच्या ह्या सर्व नेत्यांची तिथं. त्यानंतर ते झाल्यानंतर हे प्रत्येक गोष्ट की आपल्या ह्याच्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हे पास करून घेतलं. त्याचे काही फोटो पण आम्ही तिथं लावले. तर दादासाहेब जाधवांनी इतका अहवाल व्यवस्थित करून घेतला होता बार्टीकडच्या त्यावेळी. त्यासाठी सर्वे करताना प्रत्येक जिल्ह्यावर प्रत्येक गोष्ट केलेली होती. ते कोकणा जाधव असतील मावळे असतील आमचे जे विदर्भाचे हे असतील तर गावोगावी या लोकांचा सर्वे करून एक अहवाल तयार केला होता. तो अहवाल मांडलेला आहे. त्यानंतर त्याबद्दल आमचे लालसाहेब बोलतीलच पण वधू सूचकाला मंडळाचं समाज जागृती करून समाज एकत्रित करणं आणि आपल्या त्या प्रत्येक गोरगरिबातल्या मुला मुलींना एक चांगलं स्थळ एक चांगलं घर जे संस्कृतीत होईल हे असं त्याचं आपण सगळं बघतो लग्न पण शिक्षण आणि शिक्षणाच्या जोडीला सुशिक्षण असणं हे खूप महत्त्वाचं असतं. ज्या दोन सुशिक्षित कुटुंब एकत्रित येते तेवढं पण एखाद्या गरीब कुटुंबाला सुशिक्षित मिळालं त्या 2 कुटुंब 3 कुटुंब एकत्रित सुशिक्षित बनतात. वधू सूचक मंडळाचं हेच आहे की आपल्या कैकाडी समाजाचे विजन हे एकदम हे झालं पाहिजे आणि बाकीच्या समाजासुद्धा आपली डेव्हलपमेंट झाली पाहिजे तिथं. त्यातून फक्त आपण 4 लोक शिकलेली समाज सुधारलेला नसतं तर समाजातल्या 4 प्रत्येक माणसापाशी जाऊन की आपला समाज हे झाला पाहिजे आणि त्या संदर्भात वधू सूचक मंडळ काय करते. वधू सूचक मंडळ हे दरवर्षी मेळावा आयोजित करणारच आहे आणि इथून पुढे करत नाही प्रत्येक गोष्टीचं. आणि आज सगळ्यांनी जे भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल वधू सूचक मंडळाचे सगळ्यांनी जाहीर आभार मानतो आणि सगळ्यांनी